गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आपण जिल्हा परिषद भरती ग्रामसेवकसाठी कृषी घटक या विषयावर प्रश्नपत्रिका या बघत आहे, जे 2023च्या नवीन सिलेबसनुसार आता तयार केलेले आहे। चला तर लेक्चरला सुरुवात करूया। आणि प्लेलिस्टला आधीच्या सुद्धा क्वेश्चन पत्रिका त्या अवेलेबल आहे तुम्हाला, ते आपण नक्की वाचा। एक्झाम आता जवळ आहे। चला तर सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 4 सूत्री अथवा जपानी पद्धतीने कोणत्या पिकाची लागवड केली जाते? तर बघा, कोणत्या पिकाची लागवड केली जाते 4 सूत्री पद्धत किंवा जपानी पद्धतीने? तर ऊस, गहू, कापूस, भात। तर आपलं राईट आन्सर काय येणार? भात। बघा, भात पिकाची लागवड ही केली जाते 4 सूत्री अथवा जपानी पद्धतीने। नेक्स्ट 2 नंबरचा क्वेश्चन आहे, बघा, मक्यामध्ये स्टार्चचे प्रमाण किती असते? तर किती असते मक्यामध्ये स्टार्चचे प्रमाण? 7 ते 15%, 60 ते 66%, 40 ते 45%, 30 ते 35%। तर आपलं राईट आन्सर काय? ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे। बघा, 60 ते 66% मक्यामध्ये स्टार्चचे प्रमाण हे असते। नेक्स्ट क्वेश्चन बघा, संत्र्याची महाराष्ट्रातील निर्यातक्षम जात कोणती आहे? तर कोणती आहे संत्र्यांची महाराष्ट्रातील निर्यातक्षम जात? सातगुडी, नागपुरी संत्रा, खासी, हनीड्यू। तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 नागपुरी संत्रा ही संत्र्याची महाराष्ट्रातील निर्यातक्षम जात आहे। नेक्स्ट बघा, पुणे करार केव्हा करण्यात आला? तर बघा, कधी करण्यात आला पुणे करार? 1930, 1931, 1932, 1935। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1932। बघा, 1932ला पुणे करार हा करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन बघा, चारोळीमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते चारोळीमध्ये तेलाचे प्रमाण? बघा, 15%, 31%, 51%, 25%। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 51% असते चारोळीमध्ये तेलाचे प्रमाण। लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात गायीची कोणती जात आढळते? तर कोणती जात आढळते महाराष्ट्रात? नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात? गवडाऊ, लाल कंधारी, देवणी आणि खिल्लार। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, गवडाऊ ही आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1। नेक्स्ट बघा, बाहुबली ही तीर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे बाहुबली ही तीर्थक्षेत्र? कोल्हापूर जिल्ह्याच्या? हातकणंगले, शाहूवाडी, गगनवाडा, संतवाडी। तर आपलं राईट आन्सर काय आहे? हातकणंगले येथे आहे बाहुबली हे तीर्थक्षेत्र। नेक्स्ट बघा, दूध महापूर योजनेचे जनक कोण आहे? तर कोण आहेत दूध महापूर योजनेचे जनक? बघा, ऑप्शन डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, बोरलॉग यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय? ऑप्शन 2 डॉक्टर वर्गीस कुरियन हे दूध महापूर योजनेचे जनक आहेत। नेक्स्ट बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंबाची कोणती जात नव्याने प्रसारित केली आहे? तर कोणती जात ही नव्याने प्रसारित केली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने? भगवा, मृदुला, गणेश आणि आरक्ता। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 1 भगवा हे आपलं राईट आन्सर आहे। चला नेक्स्ट बघा, 10 नंबरचा क्वेश्चन बघा, जास्वंदीची अभिवृद्धी कशापासून करतात? तर कशापासून करतात जास्वंदीची अभिवृद्धी? फाटेकलमापासून, बियांपासून, पानांच्या देठापासून, पानाच्या बगलेतील डोळ्यापासून। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 फाटेकलमापासून करतात जास्वंदीची अभिवृद्धी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते पीक खारवट जमिनीत घेता येते? तर कोणते पीक घेता येते खारवट जमिनीत? कोथिंबीर, मेथी, पालक, राजगिरा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पालक। बघा, पालक हे पीक खारवट जमिनीत घेता येते। नेक्स्ट बघा, लिंबावर पडणाऱ्या कोणत्या रोगामुळे फळांवर डाग पडतात? तर कोणता रोग पडतो लिंबावर आणि त्याच्यामुळे डाग पडतात? तर करपा, खरड्या, भुरी, खैरा हा सुद्धा रोग आहे आणि तोच लिंबावर पडतो, त्याच्यामुळे फळांवर डाग हे पडतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्रायसोपर लाकार्निया हा कोणत्या परभक्षी कीटकांचे भक्षण करतो?
तर कोणत्या परभक्षी कीटकांचे भक्षण करतो? क्रायसोपरला कार्निया हा परभक्षी कीटक. मावा, तुडतुडे, फुलकिडे, भुंगेरे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 मावा, याचे भक्षण करतो. नेक्स्ट बघा, शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा वापरून परिणामकारकरित्या थांबविता येतो. तर काय वापरून थांबविता येतो? शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा माती, वाळू, बेंटेनाइट, PMA. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बेंटेनाइट. बघा बेंटेनाइट हे वापरून शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा हा परिणामकारक थांबविता येतो. तर आपला राईट आन्सर काय? ऑप्शन 3. नेक्स्ट बघा 13 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या रोगामुळे हळद या पिकाचे जास्त नुकसान होते? तर कोणत्या रोगामुळे होते हळद या पिकाचे जास्त नुकसान? करपा, शेंडकरपा, कंदकुज, मर. तर आपलं राईट आन्सर काय? कंदकुज. बघा कंदकुज या रोगामुळे हळद या पिकाचे जास्त नुकसान होते. नेक्स्ट बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबडा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बघा कोणत्या नदीवर आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबडा प्रकल्प. तेरेखोल, कर्ली, तिल्लारी, कडणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कर्ली. बघा कर्ली या नदीवर आहे तांबडा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात. नेक्स्ट बघा, सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? तर कोणता परिणाम होतो सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर? जमिनीची जलधारण क्षमता वाढते, अन्नद्रव्याची जमिनी स्थिरीकरण होत नाही, जमिनीची क्षारता वाढते, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ थांबते. तर बघा आपलं राईट ऑप्शन काय येणार? ऑप्शन 1. एकच आहे, राईट आहे. सेंद्रिय पदार्थाची जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? तर सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारण क्षमता ही वाढते. नेक्स्ट बघा, शेतावरीच्या कोणत्या भागाची भाजीसाठी काढणी करतात? तर कोणत्या भागाची करतात? कंदापासून, काशियापासून, बियापासून, पानापासून. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बियापासून. बघा शेतावरीच्या बिया या भागापासून भाजीसाठी काढणी करतात. नेक्स्ट बघा, कांद्यापासून कोणत्या प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यात येतो? तर कोणत्या प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यात येतो कांद्यापासून? पावडर, प्युरी, पेपेन, वेफर्स. तर आपलं राईट आन्सर काय? बघा कांद्यापासून पावडर तयार करण्यात येतो, प्रक्रियायुक्त पदार्थ आहे. नेक्स्ट बघा, ठिबक सिंचन पद्धत कार्यक्षमरित्या चालण्यासाठी तिचा कोणता भाग अतिशय महत्त्वाचा असतो? तर कोणता भाग अतिशय महत्त्वाचा असतो ठिबक सिंचन पद्धत कार्यक्षमरित्या चालण्यासाठी? इमिटर, मायक्रोट्यूब, फिल्टर गाडणी, झाडपा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 फिल्टर गाडणी. हा महत्त्वाचा भाग आहे ठिबक सिंचनचा. नेक्स्ट बघा, द्राक्षातील घडाच्या मण्यांचा आकार वाढविण्यासाठी कोणते संजीवक हे वापरतात? तर कोणते संजीवक वापरतात द्राक्षातील मण्यांचा घड्यांचा आकार वाढविण्यासाठी? तर जिब्रेलिक ॲसिड म्हणजे GA, IAA, NAA, IBA. तर आपलं राईट आन्सर काय येणार? GA म्हणजे जिब्रेलिक ॲसिड. नेक्स्ट बघा, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेगुर्ला येथे कोणत्या फळावर संशोधन केले जाते? तर कोणत्या फळावर संशोधन केले जाते? प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेगुर्ला येथे अंजीर, फणस, चिकू, काजू. तर आपलं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन 4 काजू. बघा वेगुर्ला येथे काजू या पिकावर संशोधने केले जाते. नेक्स्ट बघा, हाताच्या साहाय्याने परागीभवन करून कोणत्या पिकाच्या उत्पन्नात वाढ करता येते? तर कोणत्या पिकाच्या उत्पन्नात वाढ करता येते हाताच्या साहाय्याने परागीभवन करून? तर बघा ऑप्शन मका, कपाशी, सोयाबीन, सूर्यफूल. तर आपलं राईट आन्सर काय ना? सूर्यफूल. नेक्स्ट बघा, चा वापर केला तर सर्व राज्यामध्ये हरित क्रांतीची शक्यता आहे. थोडा प्रिंटचा प्रॉब्लेम आला इथे. बघा एकच क्वेश्चन आहे पूर्ण तो. तर कशाचा वापर केला तर सर्व राज्यामध्ये हरित क्रांतीची शक्यता आहे? बघा ऑप्शन संकरित बी बियाणे बरोबर,
रासायनिक खताचा वापर बरोबर, आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर बरोबर, वरीलपैकी सर्वांचा वापर. त्याच्यामुळे आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4. वरीलपैकी सर्वांचा वापर केला तर हरित क्रांतीची सर्व राज्यांमध्ये हरित क्रांतीची शक्यता आहे. नेक्स्ट बघा, घाटे अळीच्या विषाणूयुक्त कीटकनाशकाला काय म्हणतात? तर काय म्हणतात घाटे अळीच्या विषाणूयुक्त कीटकनाशकाला? HNPV, येल्लो विषाणू, रायझोबियम, बुरशी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 HNPV असे म्हणतात घाटे अळीच्या विषाणूयुक्त कीटकनाशकाला. नेक्स्ट बघा, राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी म्हणून? बघा, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कोल्हापूर. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी म्हणून. नेक्स्ट बघा, कांदा काढणीनंतर वाढवण्याच्या क्रियेस कोणती क्रिया असे म्हणतात? तर वाढवणे, शुद्ध करणे, सावलीत ठेवणे, क्युरिंग. तर काय म्हणतात त्याला? बघा, क्युरिंग असे म्हणतात. कांदा काढणीनंतर वाढविण्याच्या क्रियेस क्युरिंग असे म्हणतात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सध्या किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे? तर किती ठिकाणी आहे महाराष्ट्रात सध्या? 5, 4, 3, 9. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 म्हणजेच 9 ठिकाणी आहे महाराष्ट्रात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रे. नेक्स्ट बघा, एकच प्याला या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर कोण आहे? पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी, प्रख्यात ना. सी. फडके. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 राम गणेश गडकरी, ज्यांचं एकच प्याला हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, दुधाचा महापूर योजना कधीपासून सुरू झाली? तर कधीपासून सुरू झाली दुधाचा महापूर ही योजना? 1970, 1980, 1985, 1990. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1970 पासून सुरू झाली दुधाचा महापूर ही योजना. नेक्स्ट बघा, भारतातील कोणत्या राज्यात रबराचे सर्वाधिक उत्पादन होते? तर बघा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 केरळ या राज्यात रबराचे सर्वाधिक उत्पादन हे होते. नेक्स्ट बघा, इंद्रधनुष्य क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे इंद्रधनुष्य क्रांती? बघा ऑप्शन, खाण क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, लघु क्षेत्र, शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास. ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे मंदिर जेजुरी हे कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा ऑप्शन, पुरंदर, जुन्नर, बारामती, गारगोटी. तर आपलं राईट आन्सर काय? पुरंदर. पुरंदर या तालुक्यात आहे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे मंदिर म्हणजे जेजुरी. नेक्स्ट बघा, पाणी अडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात आली? तर पुणे, अहमदनगर, वर्धा, यवतमाळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वप्रथम ही योजना राबविण्यात आली, पाणी अडवा पाणी जिरवा. नेक्स्ट बघा, कोरडवाहू शेतीमध्ये खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग जैविक बांध म्हणून केला जातो? तर बाभूळ, सुबाभूळ, लिंब, अंजन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सुबाभुळीचा उपयोग हा केला जातो. बघा नेक्स्ट बघा, 34 नंबरचा क्वेश्चन आहे, फुलशेती कोणत्या गोष्टीमुळे निर्यातक्षम कृषीमाल देऊ शकते? तर कोणत्या गोष्टीमुळे देऊ शकते? योग्य खते, योग्य ठिबक सिंचन, उत्तम कीटकनाशकांचा वापर, हरितगृह. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 हरितगृहामुळे फुलशेती हे निर्यातक्षम कृषीमाल देऊ शकते. नेक्स्ट बघा, 35 नंबरचा क्वेश्चन आहे, भातावरील तपकिरी ठिपके हा रोग कोणत्या कारणामुळे होतो? तर कोणत्या कारणामुळे होतो भातावरील तपकिरी ठिपके हा रोग? सूत्रकृमी, विषाणू, बीजाणू, बुरशी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बुरशी. बघा, बुरशीमुळे होतो भातावरील तपकिरी ठिपके हा रोग. नेक्स्ट बघा, पानगळ होणार आहे झाडाचे स्थलांतर, पानगळ होणाऱ्या झाडाचे स्थलांतर त्या झाडाच्या कोणत्या अवस्थेत करतात? बघा, थोडं टाईप करताना थोडं मिस्टेक झाले.
पानगळ होणाऱ्या झाडाचे स्थलांतर त्या झाडाच्या कोणत्या अवस्थेत करतात? तर बघा कोणत्या अवस्थेत करतात पानगळ होणाऱ्या झाडाचे स्थलांतर? सदाहरित, पानझडी, पर्वतीय, शुष्क. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सदाहरित या अवस्थेत करतात. नेक्स्ट बघा, आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी कारखाना कोठे आहे? तर कोठे आहे हा कारखाना? सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा सांगली येथे आहे सहकारी साखर कारखाना, जो वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना या नावाने आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा आहे, सांगली जिल्ह्यात. नेक्स्ट बघा, मिक्सरमधून टमाट्याचा रस काढल्यास कोणते जीवनसत्व कमी होते? बघा मिक्सरमधून टमाट्याचा रस काढल्यास कोणते जीवनसत्व कमी होते? क, ड, ई, अ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. बघा क जीवनसत्व हे कमी होते मिक्सरमधून टोमॅटोचा ज्यूस किंवा रस काढल्यास. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात जमीन सुधार योजना कायदा कधी अस्तित्वात आला? तर 1943, 1945, 1941, 1947. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1945 ला महाराष्ट्रात जमीन सुधार योजना कायदा अस्तित्वात आला. नेक्स्ट बघा, बोरामध्ये कोणते कलम करणे सोयीचे आहे? तर कोणते कलम करणे सोयीचे आहे बोरामध्ये? बगल कलम, कांडी कलम, शेंडा कलम, डोळा भरणे. तर आपलं राईट आन्सर काय? डोळा भरणे. नेक्स्ट बघा, कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो? तर कोणत्या सिंचन पद्धतीत? ठिबक सिंचन, तुषार सिंचन, उपसा सिंचन, मोकाट पाणी देणे. तर आपलं राईट आन्सर काय? ऑप्शन 1 ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो. नेक्स्ट बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चोंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे? बघा पाथर्डी, पारनेर, जामखेड, श्रीरामपूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जामखेड. जामखेड या तालुक्यात आहे चोंडी हे अहमदनगर जिल्ह्यात. अहिल्याबाई यांचे काय अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान जामखेड येथे आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पुणे, सोलापूर, राजगुरुनगर, ठाणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 राजगुरुनगर येथे राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र हे आहे. नेक्स्ट बघा, बीट, कोबी, फ्लावर ह्या पिकांचे उत्पादन कोणत्या हवामानात होतात? तर कोणत्या हवामानात होते? बीट, कोबी, फ्लावर या पिकाचे बीजोत्पादन उष्ण, दमट, अति थंड, थंड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अति थंड यात हवामानात होते बीट, कोबी, फ्लावर या पिकाचे बीजोत्पादन. नेक्स्ट बघा, भारतात काढणीनंतर किती टक्के फळांची नासाडी होते? तर 0.0 ते 5%, 5 ते 10%, 10 ते 20%, 20 ते 30%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 20 ते 30%. बघा 20 ते 30% एवढी नासाडी होते. बघा 20 ते 30% भारतात काढणीनंतर फळांची नासाडी ही होते. नेक्स्ट बघा, संकरित जातीच्या बियाण्यांच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे संकरित जातीच्या बियाण्यांच्या उत्पादनासाठी? बघा औरंगाबाद, लातूर, जालना, नांदेड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जालना हा जिल्हा प्रसिद्ध आहे. नेक्स्ट बघा, अहमदनगर जिल्ह्यातील अगस्त्य ऋषींचा आश्रम कोठे आहे? तर कोठे आहे अगस्त्य ऋषी यांचा आश्रम? अहमदनगर जिल्ह्यात. पाथर्डी, पारनेर, नेवासे, अकोले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 अकोले येथे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अगस्त्य ऋषींचा आश्रम अकोले जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे आहे. नेक्स्ट बघा, क्रिकेटच्या क्रीडांगणासाठी कोणत्या प्रकारचे गवत उत्कृष्ट आहे? तर कोणत्या प्रकारचे गवत उत्कृष्ट आहे क्रिकेटच्या क्रीडांगणासाठी? हरडी ग्रास, ब्राह्मणी ग्रास, जम्पिंग ग्रास, पॉस्पेलम ग्रास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हरडी ग्रास हे क्रिकेटच्या क्रीडांगणासाठी उत्कृष्ट असे गवत आहे. नेक्स्ट बघा, अंजिराची कोणती जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे?
तर समिरना, पुना फिग, मसराई हनीडू. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पुना फिग. नेक्स्ट बघा, ग्लॅडिओलसच्या सर्वात मोठ्या आकाराच्या प्रतीला काय म्हणतात? तर काय म्हणतात? स्पेशल, फॅन्सी, युटिलिटी, युनिक. तर आपला राईट आन्सर काय येणार? फॅन्सी असे म्हणतात. बघा, ग्लॅडिओलसच्या सर्वात मोठ्या आकाराच्या प्रतीला फॅन्सी असे म्हणतात. नेक्स्ट बघा, विक्री होईपर्यंत शेतकऱ्याचा माल कोणत्या मध्यस्थ सांभाळतो? तर कोणता मध्यस्थ सांभाळतो विक्री होईपर्यंत शेतकऱ्याचा माल? तर आडत्या, हमाल, तोलारी, व्यापारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 1 आडत्या हा मध्यस्थ सांभाळतो विक्री होईपर्यंत शेतकऱ्यांचा माल. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कुठे आहे? तर बघा, देवडी, येवले, इगतपुरी, मालेगाव. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 येवले. हे धर्मांतरासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. नेक्स्ट बघा, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर काय म्हणतात जायकवाडी धरणाच्या जलाशयाला? केशवसागर, नाथसागर, शंकरसागर, येसाजी, कंकसागर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नाथसागर. नेक्स्ट बघा, म्हशीच्या दुधामध्ये किती टक्के प्रथिने असतात? तर किती टक्के प्रथिने असतात म्हशीच्या दुधात? 3.6%, 1.6%, 2.4%, 6.5%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 1 3.6% एवढे प्रथिने हे असतात म्हशीच्या दुधामध्ये. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नगदी पिके खालीलपैकी कोणती आहे? तर तंबाखू, ऊस कापूस, तंबाखू कापूस, ऊस, द्राक्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ऊस आणि कापूस. बघा, ऊस आणि कापूस हे नगदी पिके आहे महाराष्ट्रातील. नेक्स्ट बघा, साधारणपणे सप्टेंबर महिन्यात खालीलपैकी कोणत्या पिकांवर प्रदर्शनासहित चर्चासत्र आयोजित केला अधिक फायदा होतो? तर कोणत्या पिकांवर फायदा होतो? गहू, बाजरी, सोयाबीन, हरभरा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गहू. बघा, साधारणपणे सप्टेंबर महिन्यात गहू या पिकांवर प्रदर्शनासहित चर्चासत्र आयोजित केल्यास अधिक फायदा हा होतो. नेक्स्ट बघा, शेती व्यवसायासाठी आखलेल्या योजनेचे रूपांतर पैशाच्या स्वरूपात स्पष्ट करणे याला कोणते नाव दिले आहे? तर शेती व्यवसायाचे अर्थसंकल्पन, शेती व्यवसायाचे नियोजन, शेतीचे नफा तोटा पत्रक, शेतीचे ताळेबंद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 शेती व्यवसायाचे अर्थसंकल्पन असे नाव देण्यात आले आहे. शेती व्यवसायासाठी आखलेल्या योजनेचे रूपांतर पैशाच्या स्वरूपात स्पष्ट करणे याला. लक्ष ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 58 नंबरचा क्वेश्चन बघा, फलित अंडी उगविण्यासाठी अंडी उबवणी यंत्रामध्ये किती दिवस लागतात? तर 15 ते 16 दिवस, 20 ते 21 दिवस, 22 ते 25 दिवस, 26 ते 30 दिवस. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 20 ते 21 दिवस हे लागतात फलित अंडी उबविण्यासाठी उबवणी यंत्रामध्ये. नेक्स्ट बघा, कोणती गोष्ट आत्मसात करणारा विक्रेता आदर्श विक्रेता आहे? तर निर्णय घेण्याची कला, देहबोलीची कला, खरेदी प्रेरणा निर्माण करण्याची कला, विक्रय कला. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 विक्रय कला. ज्याच्याजवळ आहे तो विक्रेता हा आदर्श विक्रेता असतो. म्हणजे त्याच्याजवळ आपल्याजवळची वस्तू ही विकण्याची कला असली पाहिजे, तो उत्कृष्ट किंवा चांगला. नेक्स्ट बघा, कोणत्या सजीवांची अथवा वाढ नियंत्रकाचा वापर तणनाशक म्हणून कोणत्या संजीवकाचा अथवा वाढ नियंत्रकाचा वापर तणनाशक म्हणूनही केला जातो? तर कोणत्या आहे? तसं 2 पद्धतीने वापर केला जातो. बघा, 2,4-D, ABA, जिब्रेलिक ॲसिड 3 इथ्रेल. तर आपलं राईट आन्सर काय ना 2,4-D. बघा, हे तणनाशकसुद्धा वापरतो आणि संजीवक म्हणून सुद्धा दोन्ही पद्धतीने त्याचा उपयोग हा होतो. नेक्स्ट बघा, किरणोत्सर्गी पदार्थाच्या कोणत्या किरणांचा उपयोग भाजीपाला व प्रक्रियायुक्त पदार्थावर करतात? तर कोणत्या? गॅमा किरणे, अल्फा किरणे, बीटा किरणे, थीटा किरणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गॅमा किरणे. बघा, किरणोत्सर्गी पदार्थाच्या
गॅमा किरणे या किरणांचा उपयोग भाजीपाला व प्रक्रियायुक्त पदार्थावर करतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने हे मिळतात? तर कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात? गवार, वाटाणा, घेवडा, चवळीच्या शेंगा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 वाटाणा. नेक्स्ट बघा, डाळिंब फळातील भेगा अथवा तडकणे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते. तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पडतात? तर कॅल्शियम, बोरॉन, झिंक, लोह. तर आपला राईट आन्सर काय ना? बोरॉन. बघा, बोरॉनच्या कमतरतेमुळे डाळिंब पिकात भेगा अथवा तडकणे हे विकृती दिसून येते. नेक्स्ट बघा, नीलगाई व हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोठे आहे? तर कोठे आहे नीलगाई व हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य? चोपडा, जामनेर, यावल, एरंडोल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 यावल. येथे आहे नीलगाई व हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य. नेक्स्ट बघा 65 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर ब्रह्मगिरी, भीमाशंकर, महाबळेश्वर, अजिंठा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ब्रह्मगिरी. लक्षात ठेवा, ब्रह्मगिरी. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे. महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी येथे झाला आहे. नेक्स्ट बघा, कृषी उद्योगाच्या रोकड वहीत जमा बाजूस प्रामुख्याने पुढीलपैकी कोणती बाब नसते? तर कोणती बाब नसते? रोख कर्ज उभारणी, पशुपालन विक्री, शासकीय अनुदान, परतफेड, कर्जाची परतफेड. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 कर्जाची परतफेड ही बाब नसते. बाकी असते रोख कर्ज उभारणी, पशुपालन विक्री, शासकीय अनुदान, ह्या सर्व बाबी असतात. कर्जाची परतफेड ही नोंद नसते. नेक्स्ट बघा, क्षारयुक्त जमिनीत सर्वात जास्त अपायकारक रासायनिक घटक हे कोणते असतात? तर कोणते असतात क्षारयुक्त जमिनीत सर्वात अपायकारक घटक? तर कार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट, क्लोराईड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कार्बोनेट. नेक्स्ट बघा 68 नंबरचा क्वेश्चन आहे. सर्वसाधारणपणे भाजीपाल्याच्या बियाण्यांची शुद्धता किती टक्के असते? तर किती टक्के असावी? 97%, 100%, 98%, 70%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 98% एवढी असावी सर्वसामान्यपणे भाजीपाल्याच्या बियाण्यांची शुद्धता किती असावी? तर 98%. नेक्स्ट बघा, ज्या हंगामात फळझाडांना अजिबात फळे लागत नाही त्याला काय म्हणतात? तर काय म्हणतात? लेट सीझन, अर्ली सीझन, ऑन इयर, ऑफ इयर. तर सर्वांनाच माहिती आहे ऑफ इयर असे म्हणतात. ऑफ म्हणजे बंद आणि तेव्हा फळे येत नाही. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या जातीचा आंबा निर्यात योग्य आहे? तर अल्फान्सो, हापूस, पायरी, तोतापुरी, नीलम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अल्फान्सो म्हणजेच हापूस आंबा हा निर्यातक्षम योग्य जात आहे. तर बघा, आपलं लेक्चर इथे संपलेलं आहे. ही क्वेश्चन पत्रिका इथे संपली. नेक्स्ट लेक्चरला आपण 3 नंबरची क्वेश्चन पत्रिका बघूया. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.